ओम साई सेवा मंडळ कोणगाव दयानंदजी म्हात्रे यांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. दयानंदजी म्हात्रे आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि सर्व साई भक्तांना विनंती, सर्वांनाच विनंती आहे की आपण भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या भंडाऱ्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. शिव चेरोबा या संघाची. स्ट्राईकला फलंदाज असेल श्याम निकम आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण यज्ञेश कोळी. सी सलामी जोडी आहे. तर पहिले षटक टाकण्यासाठी तर मात्र KPS स्टार संघाच्या माध्यमातून सुरुवात करतोय गोलंदाज प्रणय. पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ सज्ज होताना यशपत्रा. पहिला चेंडू पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह, धाव नाही आहे. चांगली सुरुवात प्रणयच्या माध्यमातून पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र KPS स्टार संघाच्या माध्यमातून. प्रणय सज्ज होताना छोटंसं पूर्ण करतोय. रेटामोरचा विकेट. समोर श्याम निकम सफल झालाय. उडवलोय चेंडूला, हवेत आहे चेंडू, खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगला प्रयत्न केला होता तिथं, मात्र एका क्षणी वाटलं की चेंडू बाहेर जाईल काय, पण आपल्या संघासाठी तर मात्र धावा वाचवतोय. तब्बल 4 धावा वाचवले. 2 धावींनी श्याम निकम आपलं खातं उघडतोय आणि संघाची सुरुवात करतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोंडगावच्या या मैदानावर पाहतोय आपण. कोंडगाव बिग बॅश लीग दुसरं पर्वत पाहतोय आपण. आणि हा पहिला दिवस, 5वा सामना. 2 दिग्गज संघामध्ये KPS स्टार विपक्ष शिव चेरोबा प्रतिष्ठान या संघादरम्यान. चांगला चेंडू अतिशय अप्रतिम. बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह करायचं होतं. अजून एका चांगल्या चेंडूची ते मात्र हाताळणी करतोय गोलंदाज प्रणय. पॉवरफुलचे षटक पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून. या पहिली जो सामना झाला होता 66 धावाचं टार्गेट गंडा स्पोर्ट संघाने पार केलं होतं, पण या सामन्यात किती धावाचं टार्गेट उभं करेल यावेळेस पाहता. वेगवान चेंडू, पण लाईन कुठे हे चेक करताना पंच बाळा सरांचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 3 बिनबाद. शिव चेरोबा या संघाची. नाणेफेक करल्यानंतर पाहतोय की प्रथम फलंदाजी करताना KPS स्टार संघाच्या अगेन्स्ट प्रणय. राईटामोरचा विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पात्रा फटका पाहतोय आपण. मिड ऑनहून डीप मिड ऑनला जातोय. लावण्याचा क्षेत्ररक्षक राज म्हणजे संगणक बावल्या येतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय फलंदाज श्याम निकम याला. संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र बिनबाद 5. सावध सुरुवात पाहतोय आपण शिव चेरोबा संघाची. अजून मोठा फटका पाहायला मिळाला नाही. पुढचा चेंडू राईटामोरचा विकेट. यावेळेस मात्र हा चेंडू परत टाकावा लागेल, कारण की चुकीची लाईन टप्पापर्यंत खूपच चेंडू बाहेर जातोय. अजून पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. दुसरी अतिरिक्त धाव आपण पाहतोय या षटकामध्ये वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या 6. शिव चेरोबा हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण KPS स्टार संघाच्या अगेन्स्ट. राईटामोरचा विकेट सफल झालाय. चांगला फटका आहे की नाही पाहायचंय. फटका फसतोय मिड विकेट क्षेत्राकडे आणि पहिल्या विकेटचं पतन. संपूर्ण पाहुण्यांचं आणि लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेचे सर्व आदरणीय कुमारजी म्हात्रे साहेब आणि ऑफिशियल ग्रुप कोंडगाव यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतोय आपण 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीकडे येताना. प्रणय अतिशय चांगलं षटक आतापर्यंत हाताळले. 2 अतिरिक्त चेंडू जरी टाकले पण असा एकही चेंडू टाकला नाही त्यावर षटकार किंवा चौकार खेचल्या जाईल. एक अप्रतिम लोपेश येते क्रमांक 3 वर. एक चांगला फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे कोंडगावमध्ये तोच फलंदाज लोपेश. प्रणय
यांचा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एका चांगल्या लेंथरचा चेंडू. अतिशय चांगल्या षटकाची समाप्ती इथं मात्र करतोय प्रणय. पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण एका गाडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती फक्त आणि फक्त 6. KPS स्टार संघ एका चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. आणि शिव चेरोबा संघाची धीमी सुरुवात पाहतोय आपण. 5 षटकाचा सामना आहे. आपण टीम मीटिंग कमी करा, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण फलंदाज ज्याचे नावावर आहे तो म्हणजे स्वीकार यांनी 45 धावाची एक अतिशय चांगली विध्वंसक खेळी साकारली होती. पण त्या खेळीवर पाणी फिरलं होतं. 37 धावाची खेळी साकारणारा रवी देशले यांच्या माध्यमातून. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी संघाने कुठल्या गोलंदाजाकडे दुरात सोपवते पाहायचंय. प्रथम या गोलंदाजाला पाचारण करतोय संगणक राज म्हणजे बावल्या. KPS स्टार संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय आपण. संगणक आहे. प्रथम दुऱ्यांच्या टोकाकडनं व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. आता मात्र सिंगल धावा रोखण्यासाठी पाहतोय आपण. चार खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. एक जर पाहिलं आपण बॅकवर्ड पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्डमॅन ठीक आमच्या समोर. आणि फाईन लेग पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये. आणि एक क्षेत्ररक्षक जवळपास एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. असं क्षेत्ररक्षण लावतोय गोलंदाज प्रथम. त्यानुसार मारा करेल काय. डावखुरा फलंदाज समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू हवेत आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता पण खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज. ही दुसरी धाव पूर्ण करतोय फलंदाज लोपेश. व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र एका गाडीच्या मोबदल्यामध्ये शिव चेरोबा या संघाची 1-8 आक्रमण करावं लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. पाहतोय आपण राज सारखा एक महान ऑलराऊंडर या संघाकडे आहे. यावेळेस मात्र पाहतोय की चांगला चेंडू. KPS स्टार हा संघ जर म्हटलं तर आपण निश्चित महेशभाई नाईक आणि शिव चेरोबा हा संघ पाहतोय आपण. राकेश कोळी साहेबांचा संघ आहे. सज्ज होताना गोलंदाज प्रथम. चांगलं षटक हा सुद्धा हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. अतिशय अप्रतिम जे लागोपाठ दुसरा निर्धाव चेंडू फेकतो. इथं मात्र प्रथम आक्रमण इथं मात्र करावं लागेल. पाहतोय आपण पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजे श्याम निकम. व्यक्तिगत 4 धावाचं योगदान दिलं होतं. 4 चेंडूचा सामना केलाय. आणि अजून यज्ञेश कोळी नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला मात्र लोपेश 3 चेंडूमध्ये 2. यावेळेस मात्र हुकचा फटका. टायमिंग व्यवस्थित नाही आहे. प्लेसमेंट ठीक नाही आहे. पण कुठलेही क्षेत्ररक्षक नाही आहे. खराब थ्रो पाहतोय आपण. ओ फनी मोमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आता मात्र धावा मिळेल किती हे पाहायचंय. 4 धावा इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज लोपेश. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना. आता मात्र दुहेरी पार करते ती 12 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय. चांगली गोलंदाजी पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. जिथं 1 तिथं मात्र +3 एक्स्ट्रा धावा म्हणजे 4 धावा त्या चेंडूवर प्राप्त झाल्या होत्या ओव्हरथ्रूच्या स्वरूपात. धावसंख्या 12 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. कोंडगाव बिग बॅश लीग दुसरं पर्व आपण पाहतोय. पहिला दिवस अतिशय चांगला दिवस आपण पाहिला. सुरेख सामने पाहायला मिळाले. प्रत्येक संघाचे एक सामने आज आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं प्रथम. याच पात्र अजून एकदा उडवलंय पण बॅक टू द बॉलर हवेत आहे. पण इथं मात्र यष्टीरक्षक काय करत होता हे समजत नव्हता. फक्त आणि फक्त तोपर्यंत मात्र एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 13.
KPL स्टार विपक्ष शिव चिरोबा अशी लढत पाहतोय आपण. फलंदाजी करणारा संघ राजेश कोळी साहेबांचा आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे KPL स्टार संघाचे संघमालक महेशभाई नाईक यांचा संघ आहे. आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी पाहतोय आपण गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तेवढीच खराब फलंदाजी पाहतोय आपण शिव चिरोबा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. आक्रमण करावं लागेल इथून मात्र 50चा आकडा जर पार करायचा असेल. गोलंदाज प्रथम सज्ज होताना दुरान त्या टोकाकडनं अतिशय सुरेख चेंडू परत पाहतोय आपण. लेट कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून एक चांगल्या षटकाची इथं मात्र समाप्ती होते. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण शिव चिरोबा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 13. जवळपास जर विचार केला आपण सरासरी खूप कमी आहे आणि ही सरासरी आता मात्र वाढवावी लागेल कारण की 50चा आकडा जर पार करायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. समोर खेळाडू कक्ष पाहतोय आपण. चिंतेचं वातावरण असेल खेळाडू कक्षामध्ये शिव चिरोबा संघाचे संगणक आणि इतर खेळाडूमध्ये कारण की ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती सुरुवात झाली नाही. उलट KPL स्टार संघाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. आज बरेचशा फलंदाजांनी आपली छाप सोडली. त्यामध्ये जर पाहिलं आपण विजय बाळ्या प्रतिष्ठान संघाचा स्वीकार जरी संघ पराभूत झाला असेल पण या खेळाडूंनी मने जिंकली सर्व क्रिकेट रसिकाची. त्यानंतर जर पाहिलं आपण नो डाऊट 42 धावाची एक विध्वंसक खेळी साकारणारा संतोष दराडे. त्यानंतर मात्र या पहिल्या सामन्यामध्ये रवी देशले यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली होती आणि संघाला एक मोठं टार्गेट सहज पार करून दिला होता. 37 धावाची नाबाद खेळी साकारली होती. संघनायक इथं मात्र राज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक वेगवान गोलंदाज रफ्तार के सौदागर म्हणून ओळखला जातोय कोंडगाव या संघामध्ये. पण इथं मात्र या संघामध्ये कशा प्रकारे मार करेल हे पाहायचं आहे. KPL स्टार संघाचा संगणक राज म्हणजे बावल्या सर्वात लोकप्रिय खेळाडू कोंडगावचा पाहतोय आपण. KPL स्टारचं प्रतिनिधित्व करताना व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी सज्ज होते. VIP डॅश अँड या टोकाकडनं डावखुरा फलंदाज इथं मात्र लोपेश आतापर्यंत धीमी फलंदाजी पाहतोय. 5 चेंडूचा सामना केलाय आणि फक्त 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यज्ञेश कोळी मात्र 2 चेंडूचा सामना केला अजून त्याला खाता उघडता आला नाही. इथून मात्र आक्रमण प्रहार धमाका करावा लागेल शिव चिरोबा प्रतिष्ठान संघाला. राज सज्ज होताना VIP डॅजे एंडकडनं क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. पॉईंट लेग क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि एक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लेंथचा चेंडू होता. अतिशय वेगात निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट म्हणजे आतापर्यंत जर विचार केला आपण 2.1 षटकाचा खेळ झालेला आहे आणि निर्धाव चेंडूची संख्या जर पाहिली आपण तर आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकल्या गेले. या 7 चेंडू निर्धाव आहे या इनिंगमध्ये. म्हणजे याच्यावरून विचार करा की काय गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण शिव चिरोबा प्रतिष्ठान संघाचे फलंदाज संघनायक राज बावल्या अतिशय उत्कृष्ट सुरुवात करतोय षटकामध्ये. 2 चेंडू निर्धाव अजून धावा खर्च केल्याने या 2 चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सज्ज होताना संघनायक राज हा गोलंदाज आमच्यातून दूर जाताना याच पाहता प्रत्येक चांगला चेंडू आहे. धाव होईल काय पण इथं मात्र एक्झिट चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल कारण की तोपर्यंत मात्र आणि इथं मात्र फलंदाज बाद होईल काय पाहायचंय आणि होय फलंदाज बाद होतोय. अजून एक चांगले चेंडूची हाताळणी इथं मात्र पाहायला मिळाली. ना इलाजानं मात्र विकेट फेकावं लागलं. इथं मात्र लोपेश मोकादम याला अंक पाहतोय आपण 4 वर्ष. अतिशय जबरदस्त हा फलंदाज आहे आणि आक्रमण धमाका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकेश येतोय खेळपट्टीवर आणि संघ अडचणीत आहे आणि अडचणीत संघ असताना इथून मात्र जो संघर्ष करायचा आहे तो लोकेशला करायचा आहे. चला विनंती असेल की आपण वेळेचं भान ठेवायचे कारण की यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. यज्ञेश कोळी सज्ज होतोय खेळण्यासाठी.
2 चेंडूमध्ये अजून खातं उघडता आलं नाही. धीमी फलंदाजी पाहतोय आपण. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले आणि कुठल्या प्रकारे इथं मात्र पाहतोय की आपण सज्ज होताना राज. चांगला चेंडू, अजून एक चौथा चेंडू निर्धाव. काय अफलातून कामगिरी करतोय इथं मात्र बावल्या. येड लावून ठेवले सर्व क्रिकेट रसिकाला पाहतोय आपण या षटकामध्ये. अतिशय अप्रतिम सुरेख मारा करताना पाहतोय आपण राज याला. आदरणीय विकास मुकादम यांच्याकडून खास सुवर्ण संधी असेल लोकेशसाठी. जर आपण 6 षटकार ठोकतायत तर 3000 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम अप्रतिम काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. संघर्ष करताना इथं मात्र शिव चेरोबा प्रतिष्ठाना संघ आतापर्यंत 5 चेंडू आणि या स्पर्धेतला पहिलं मेडन षटक टाकेल का इथं मात्र KPS स्टार संघाचा स्टार खेळाडू तो म्हणजे संगणक राज बावल्या. कीर्तिमान रेकॉर्ड बनवेल का आजच्या दिवसामध्ये. सफल झालाय. चांगला फटका पाहतोय आपण. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दमदार चौकार. जास्त टीम मिटिंग घेऊ नका कारण की नंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. तर इथे मात्र अंतिम चेंडूवर ज्या प्रकारे चौकार मारलाय यानंतर चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. यानंतर अजून एक सामना होणार आहे. टीम मिटिंग कमी घ्या. KPS स्टार संघाचा संगणक चला विनंती आपल्याला. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. KPS स्टार संघाचा संगणक राज आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका कारण की नंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. पहिला परिवर्तन इथं मात्र पाहायला मिळेल काय गोलंदाजीमध्ये की अजून एक परिवर्तन पाहायला मिळेल. दुसरा परिवर्तन पाहतोय आपण गोलंदाजीमध्ये. दूर आणि त्या टोकाकडनं पण स्ट्राईकला असेल फलंदाज लोकेश. एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. चला आपण लगेच या सामन्याला सुरुवात करायची आहे. सातत्याने आम्ही विनंती करतोय वेळेचं भान ठेवायचं आपल्याला. सर्व संघांना कर्णधाराला आणि या संघ मालकांना एक महत्त्वाची सूचना आहे की उद्यापासून जे आपलं लॉट आहे त्या लॉटनुसारच सामने होतील. सर्व संघ मालकांनी एक महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे. जो लॉट आहे त्या लॉटनुसार उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक सामने होतील. सज्ज होताना गोलंदाज दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण भाविक प्रजापती. याच पात्र मोठा फटका पाहतोय आपण. जी चर्चा करत होतो की लोकेश कडे क्षमता आहे सिद्ध करताना फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल विकेटच्या वरतून षटकार ठोकलाय. पहिला आपण पुलचा फटका होता मिडविकेटच्या वरतून आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना तर मात्र लोकेश व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या जी थोडीशी कमी वाटत होती त्यामध्ये अजून 6 धावाची भर टाकतोय फलंदाज लोकेश आणि संघात धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरकताना ती 23. चौथं षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवर ठोकलाय एक मोठा षटकार लोकेशच्या बॅटमधून. अजून एक मोठा शॉट पाहतोय आपण. फेकून देतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार.
ज्यांनी हा झेल टिपला आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपले 200 रुपयाची रोख रक्कम घेऊन जायची आहे. जो झेल पकडला, अजून एक प्रहार, धमाका धमाका पाहतो आपण. सुपरस्टार फलंदाज शिवचेरोबा संघाचा लोकेशच्या बॅटमधून आणि पहिली षटकाराची हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पाहतोय आपण. फलंदाजी करतोय. संघ अडचणीत होता, क्रमांक 4 वर आलाय आणि त्यानंतर मात्र 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतोय फलंदाज लोकेश. अजून जर 3 इतर मात्र ठोकले तर विकास मुकादम यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये दिल्या जाईल. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहतोय आपण लोकेश याला. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती वेगात 35. एका क्षणी वाटलं होतं की 40च्या आतमध्ये थांबेल की मात्र 30च्या आतमध्ये, पण लोकेश खेळपट्टीवर येतोय आणि षटकाराचा अक्षरशः पाऊस पडलाय. या 3 चेंडूवर 3 ठोकले, मोठे मोठे षटकार. राईट विकेट. गोलंदाजी करताना पाहतोय आपण आता मात्र भाविक याला. अजून एक फटका हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय आणि चांगलं तालमेल पाहायला मिळालं. या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज लोकेश. 4 चेंडूचा सामना आतापर्यंत केला आहे, त्यामध्ये 3 षटकार आणि व्यक्तिगत 20 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 37. 4थं षटक प्रगतीपथावर. एक चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करताना पाहतोय आपण शिव चेरोबा प्रतिष्ठान संघ. याच पात्र अजून एक ठोकलाय, जातोय 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 लॉंगॉनच्या वरतून हा उत्तुंग षटकार. द्यायचंय आणि 200 रुपयाचा जो बक्षीस आहे तो घेऊन जायचा आहे. अतिशय अफलातून दर्जेदार A1 क्वालिटीची फटकेबाजी पाहतोय आपण शिव चेरोबा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. लोकेश हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करतोय. तर दीपक भाऊ यांच्याकडून सुद्धा 3 षटकार ठोकले म्हणून 1000 रुपयाची रक्कम आलेली आहे. यावेळेस पात्र ऑन द रेसचा फटका. फटका फसतोय काय पाहायचंय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र निघून जातोय. सर्वात मागणं षटक टाकण्याचं कीर्तिमान सुद्धा पाहतोय आपण भाविक प्रजापती यांच्या नावावर जातोय. तब्बल या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 30, म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त. ते जर पाहिलं आपण 17. त्यानंतर आता मात्र धावसंख्या पाहतोय धावफलकावर तब्बल 47. पहिला प्रेक्षक पाहतोय आपण ज्यांनी झेल टिपले परेश माझे यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण रोख रक्कम 200 रुपये स्वीकारताना. चिमुकला प्रेक्षक त्यांनी झेल टिपला होता आणि लोकेश पहिला जर फलंदाज ठरलाय आजच्या दिवसामध्ये ज्यांनी लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले आणि दीपक भाऊ यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना आलेलं आहे. 3 षटकामध्ये खेळ होता कुठं आणि 4थ्या षटकामध्ये पूर्णपणे पाहतो की आपण KPS स्टार संघ असं वाटते की आता मात्र 60 धावा रोखू शकणार नाही, कारण की लोकेश सुपरस्टार फलंदाज खेळपट्टीवर. संगणक राज सज्ज होतोय. पहिला चेंडू राज यांनी प्रभावशाली कामगिरी केलेली आहे, पण जेव्हा समोर लोकेश येईल ना तेव्हा या 2 खेळाडूंमध्ये एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळणार आहे, फाईट पाहायला मिळणार आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 47. अतिशय टोलीजिंग फटकेबाजी पाहिली होती आपण 4थ्या षटकामध्ये. भाविक प्रजापती याला तब्बल 30 धावा चोपून काढले लोकेश यांनी.
आता मात्र सिंगल धावा रोखण्यासाठी पाहतोय स्ट्राईक किती चेंडूवर देईल इथं मात्र यज्ञेश. अजून एक निर्धाव म्हणजे पाहतोय की यज्ञेश कोळी आतापर्यंत जवळपास 7 चेंडूचा सामना केलाय आणि त्यामध्ये 6 चेंडू निर्धाव आणि एकच चौकार, म्हणजे खराब फलंदाजी यज्ञेश कोळीच्या माध्यमातून. पण ती भरपाई काढतोय, पण त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे या अंतिम षटकाच्या काही चेंडूमध्ये. पहिले 2 चेंडू राजबावले अतिशय चांगला हाताळतोय, त्यानंतर आता या चेंडू मात्र स्ट्राईक मिळेल काय लोकेश याला. सफल झालाय हा फटका पाहतोय आपण. इथं मात्र एक धाव घेईल, कारण की माहीत आहे लोकेश स्ट्राईकला येणार आहे. या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 48. सज्ज होताना राज यास पात्र फोर्सचा फटका पाहतोय. शक्ती होती अतिशय वेगात, खराब क्षेत्ररक्षण, अजून चौकार नशिबाचा मिळतोय लोकेशाला. नशीब बी बहादूर का साथ देत आहे आणि त्याच प्रकारे पाहतोय आपण आज नशीब सुद्धा लोकेशकडे आहे, ज्या प्रकारे तो फटकेबाजी करतोय. 50 आकडा इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. अर्धशतक धावफलकावर लावल्या गेलं शिव चेरोबा प्रतिष्ठान संघाचं. धावसंख्या ती 52. पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे KPS स्टार संघाचा दबदबा. यावेळेस पात्र चांगला चेंडू, धीम्या गतीचा चेंडू होता. ऑनसेटकडे धमाका करायचा होता लोकेशाला, पण समोर राज आहे आणि या 2 खेळाडूंमध्ये संघर्ष पाहतोय आपण. आता मात्र चौथ्या षटकामध्ये तब्बल षटकार ठोकले ते 4. लोकेश आपण ट्रॅक खाली करायचे. धन्यवाद लोकेश. यास पात्रा फटका हवेत आहे, फटका फसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र लोकेशची खेळी संपुष्टात. गवळी सराकडे वेलकम. गवळी सर, स्वागत आहे आपलं. शौर्य दोन्ही कॅप्टननी यायचंय. जिल्हा स्पोर्ट्स आणि रेवन्स वॉरियर दोन्ही कॅप्टननी यायचं आहे टॉससाठी. ये समजे कॅप स्पॉन्सर
आणि ज्यांनी आज थंड पेयची व्यवस्था केली आणि यानंतरच्या 2 दिवशी करणार आहेत आमचे रोहिदासजी पाटील. कोण गावचे भाऊजी, आपण आपले शुभास ते टॉस करायचं आहे यावेळेला. या जिज्ञासा स्पोर्ट्स आणि रेवन्स वॉरियर दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. यस, रेवंश वॉरियरचे कॅप्टन येत आहेत, खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर जिज्ञासा स्पोर्ट्सचे वॉरियर्स, खूप खूप स्वागत आहे जिज्ञासा स्पोर्ट्सचे कॅप्टन. यस, स्वियान आणि नमित दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. त्यानंतर आमचे भाऊजी अर्थात रोहिदाजी पाटील यांच्या शुभास्ते टॉस होईल. ओपिनियन जास्त घेतलं जाणार नाही कारण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. कॉलिंग नमित करणार आहे पण छापा आलेला आहे. येस, सर्वप्रथम या ठिकाणी आपण कॅप देणार आहोत, त्यानंतर फक्त निर्णय दिला जाईल. येस, विनिंग, येस कॅप आपण द्यायची कारण विनिंग, टॉस विनिंग कॅप्टनसाठी ज्यांचे रोहिदाजी पाटील भाऊजी यांनी स्पॉन्सर केलेले आकर्षक कॅप दोन्ही कॅप्टनला. त्यानंतर लुझर, टॉस लुझर यासाठी रेड कॅप. येस नमित, आपण या निर्णय फक्त द्यायचा, निर्णय द्यायचा आहे. काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. येस, तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सुयान, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी पाहू शकता आपण रिलायन्स वॉरियर्स संघ कॅप्टन नमित यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जिज्ञासा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. पण धावाचं टार्गेट आहे, लगेच सामन्यात सुरुवात करायची आहे. चला, विनंती आहे, यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. आपण पाहिला की आता नाणेफेक झालेली आहे. विकेट पडल्यावर टीम मीटिंग घेऊ नका. शिव चेरोबा प्रतिष्ठा संघाचा संगणक. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. येस, केपी स्टार संघासमोर 53 धावांचं लक्ष आहे. केपी स्टार विरुद्ध शिव चेरोबा या दोन संघामधील महत्त्वपूर्ण लढत आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवर. कैफ शेख आणि अमोल गंभीरराव अशी जोडी खेळपट्टीवर. आणि पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी श्याम निकम. पहिला चेंडू आणि पुलचा फटका. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि ह्याच बरोबर कैफ शेख याची खेळी संपुष्टात.
जो सफलता मिळते का श्याम संघाचा कॅप्टन आहे श्याम राईट आर्म याला फक्त हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे चेंडूला स्क्वेअर लेकडे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे दुसरी धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला जातोय दबाव टाकला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दोन धावेने धावसंख्या झालेली आहे धावाला प्रारंभ झालेला आहे 1-2 पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि 53 धावांचं लक्ष्य आहे याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे स्ट्रेट टू थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते मात्र बॅकअप केलं जात आहे आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय डावखुरा शैलीदार फलंदाज शशी अमोल आपलं खातं करतो एका धाव्याने अमोल खेळतोय आपल्या वैयक्तिक 3 या धावांवर आणि आता मात्र खातं उघडायचं आहे ते शशी यास वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे अजून एक सामना व्हायचा आहे लक्षात घ्यायचं आहे श्याम राईट आर्म हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल एक अमांतर धाव मिळते धावसंख्या वाढते धावसंख्या होते 4 53 धावांचं लक्ष्य आहे 53 इज द टार्गेट श्याम पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय यावेळेला पुन्हा स्वेअर चेंडू दिशाहीन चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर सातत्यानं मारा बघायला मिळतो लागोपाठचे 2 चेंडू हे वाईटच्या रूपाने आपण पाहतोय धावसंख्या 1 न वाढती धावसंख्या होते 5 केपीएल स्टार विरुद्ध शिव चिरोबा या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय श्याम पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय याला मात्र चेंडू हवेत आहे मात्र झेल होत नाहीये कारण शॉर्ट कव्हरला बराच वेळ चेंडू हवेत होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता मात्र पोहोचू शकले नाही शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 या सर्कलच्या जवळ होता तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची 1 धाव पूर्ण करण्याची शशी यास धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या होते 6 अमोल आणि शशी अशी जोडी खेळपट्टीवर आहे श्याम थोडासा स्वेर मारा जर आपण बघितलं तर एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय याला बॅक टू द बॉलर गोलंदाजीने खेळलेला फटका कुठल्याही प्रकारे धाव नाहीये यस दीपक भाऊ यांच्याकडनं लोकेशसाठी 2000 रुपयाचं बरेच या ठिकाणी जमा झालेलं आहे लोकेश सामना आपण घेऊन जायचं आहे यावेळेला पुन्हा एक स्वेअर चेंडू अतिशय स्वेअर मारा गोलंदाजी चांगली मात्र स्वेअर मारा जो आहे ह्या कुठेतरी थांबवायला हवा कारण अशा प्रकारचे अतिरिक्त धावा ज्या येतात त्या एक संघावर दडपण निर्माण करीत असतात पुन्हा एकदा श्याम मार्गस्थ होतोय याला मात्र चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे 1 धाव मात्र अमोल पूर्ण करतोय ओव्हरऑल गोलंदाजी जर बघितली एक चांगली गोलंदाजी बघायला मिळेल नो डाऊट स्वेअर मारा बघायला मिळाला षटक सुद्धा लांबलं होतं पण या षटकामध्ये ज्या धावा दिलेल्या आहेत
ते फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहू शकता 3 चेंडू हे स्क्वेअर हाताळलेले आहेत, 3 चेंडू वाईड हाताळलेले आहेत. ते सुद्धा 8 धावा. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण 53 धावांचं लक्ष्य आहे. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं जवळपास 10 किंवा 11 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर अजून एक सामना होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम मीटिंग आपण करायच्या नाही आहेत. खास करून शिव चेरोबा संघ कॅप्टन आपण एक थोडं लक्षात घ्यायचं आहे, कारण यानंतर अजून एक सामना होणार आहे. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येस भोला म्हात्रे गोलंदाजीसाठी मार्गस्थ होणार आहे. आणि त्याचा सामना करण्यासाठी अमोल क्षेत्ररक्षण जर पुन्हा आपण बघितलं तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ हे ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि ऑन साईडला आपण जर बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. यावेळेला फुलटा चेंडू सरळ निघून जातोय. ती फाईन लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग मधून आणि तोपर्यंत मात्र अमोलला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10, डबल फिगरमध्ये पोहोचते. 53 धावांचं लक्ष्य आहे. केपीएल स्टार आणि शिव चिरोबा या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. 53 या धावसंख्येचा पाठलाग करताना केपीएल स्टार पुन्हा एकदा उद्देशाच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धावबाची शक्यता आहे, पण मात्र थ्रो तितका हा चांगला नाही. वाईड असा थ्रो, मात्र कुठल्याही प्रकारे धाव मिळाली नाही. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. धावसंख्या थांबलेली आहे 10. 1 बाद 10. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला होता तो कैफ शेख. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू डाव्या स्टिचच्या जवळून निघून गेलेला आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. यामध्ये स्लॉक केलेला आहे आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ये भगवा रंग वेगाने वाढते. धावसंख्या झाली 16. अति सुंदर फटका बघायला मिळाला. स्लॉक सीमचा फटका अमोल गंभीरराव याच्या बॅटमधून बघायला मिळाला. खरं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. याला पुन्हा फुलटा चेंडू आणि स्वंग केलेला भिरकावून दिलेला बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. बोला पुन्हा एकदा. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि उजव्याच्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धाव केली, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 23. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आलेले संघ
कारण 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 23 धावा. याला मात्र स्वीपचा फटका. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. थोडासा थ्रंबल होते क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावांनी मात्र आता एक चांगली स्थिती बघायला मिळते, कारण निम्मा पल्ला पार केलेला आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 53 धावांचं लक्ष्य आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 27 धावांची. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 27 धावांची आवश्यकता आहे. या आस्किंग रन रेट आपण पाहतोय की कमी झालेला आहे. सुरुवातीला सामना सुरू झाला तेव्हा आपण पाहतोय. कृपया मिडल कॉन्फरन्स आपण घ्यायच्या नाहीत, लक्षात घ्यायचं आहे. यानंतर अजून एक सामना होणार आहे. तर पहिल्या षटकात एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. थोडा स्वैर मारा बघायला मिळाला असला तरी मात्र चांगली गोलंदाजी. मात्र दुसरं षटक हे महागडं ठरलं. 18 धावा तब्बल दिल्या आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 27 धावा. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आपण बघितले की 10 किंवा 11 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं गेलं आणि आता मात्र आस्किंग रन रेट आवश्यक धावगती थोडीशी कमी झालेली आहे. 9 धावा ह्या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. सामना जर जिंकायचा असेल केपीएल स्टार संघाला. तिसरं षटक घेऊन येते पुन्हा गोलंदाजीसाठी श्याम येतोय, संघाचा कर्णधार कॅप्टन. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पंचांनी वॉर्न करायचं आहे, वॉर्निंग द्यायची आहे. श्याम पुन्हा एकदा मार्गस्थ होते. खेळण्यासाठी सज्ज होतील अमोल. यावर मात्र हुकचा फटका आणि चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आहेत आता मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 23 धावा. श्याम पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. हुकचा फटका. मात्र चेंडू खाली राहिला होता, कारण हुक करण्यासाठी खरं तर चेंडू उंच बाउन्स थोडासा व्हायला हवा. चेंडू खाली राहिला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 31. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 22 धावा. यावेळेला मात्र टायमिंग साधता आले नाही. एक चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट जर असतं तर कदाचित पंचांना त्या ठिकाणी विचार करावा लागला असता. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत.
2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 33. म्हणजे आता जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 53 धावांचं लक्ष आहे. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र बॅटला स्पर्श झाला होता. झेल मात्र सुटतोय. जीवनदान मिळतंय. थोडासा अवघड असा झेल होता, पण एक धाव मात्र शशी पूर्ण करतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 34. एक बाद 34. पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता. 0 बाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळाली. खास करून अमोल यांनी आक्रमण केलं होतं. अमोल यांनी 2 षटकार लगावले. 26 धावनं खेळते अमोल. याला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आणि या ठिकाणी मात्र सोपा झेल सुटतोय. आणि याचबरोबर शशी याची खेळी संपुष्टात. धावबादच्या रूपाने शशी बाद. पस्तीस धावा झाल्यात. आज जिंकण्यासाठी 53 धावांचे जे लक्ष्य आहे, दोन्ही बॅट्समन मध्ये या ठिकाणी टीम मीटिंग होत आहेत. पंचांनी सुद्धा वॉर्न करायचं आहे. कारण या षटकामध्ये बघितलं दोन्ही बॅट्समननी 4 वेळेला या ठिकाणी टीम मीटिंग घेतलेली आहे. यस, धावबाद त्या ठिकाणी झालेलं नाही. मला वाटतं पंच काय इशारा करतात पाहूया. वाटते बेल्स याने हातात ठेवली होती. यस, त्यामुळे या ठिकाणी धावबाद झालेला नाहीये. शशी धावबाद झालेला नाहीये. धावसंख्या झालेली 35. 53 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. तेरा चेंडू आणि 18 धावा. वेळेसंदर्भात या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. बॅट्समननी सुद्धा सातत्याने प्रत्येक चेंडूला चर्चा करायची नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. श्याम पण एकदा मार्गस्थ होते. याला पुलचा फटका. चेंडू हवेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा आणि तिसरी धाव या ठिकाणी होणार आहे. हे पहा, ज्या ठिकाणी खरं तर फलंदाज बाद व्हायला हवा होता त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 38. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 15 धावा. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
यस ग्रामपंचायत कोणगावच्या विद्यमान सदस्या मीनाताई म्हात्रे, त्याचबरोबर सुनीलजी म्हात्रे माजी उपसरपंच जे आहेत, माजी उपसरपंच कोणगाव, त्याचबरोबर विद्यमान सदस्या मीनाताई म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. सुनीलजी म्हात्रे, आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यानंतर कुठल्याही प्रकारे टीम मीटिंग होणार नाही. बॅट्समन आहे, बॅट्समनमध्ये सुद्धा टीम मीटिंग होणार नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. बॅट्समन जे आहेत दोघांनी चर्चा करायची नाही जास्त वेळ. चौथं षटक घेऊन येतो एक गोलंदाज राहुल पाटील. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. राहुल खेळाडू कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा, पुलचा फटका आणि चेंडू जातोय डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. त्याशिवाय या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पंचांचा नो बॉलचा इशारा. या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. आता मात्र सोपं समीकरण. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पंच इशारा करतायत फ्री हिटचा. आणि फ्री हिट असा एक चेंडू असतो त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. रमेश मेतके यांच्याकडनं केपीएल स्टारला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि सध्या तरी केपीएल स्टार विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. यावेळेला मात्र पुन्हा फोर्स केलेला आहे. कुठलाही त्या ठिकाणी मात्र चांगला झेल होतोय, मात्र फ्री हिट आहे. झेल घेतलेला आहे मात्र फ्री हिट आहे. 2 धावाही पूर्ण होत आहेत. धावसंख्या वरती धावसंख्या होते 45. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चांगल्या रीतीने आतापर्यंत केपीएल स्टार संघाने केलेला आहे. याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जिंकण्यासाठी
दरम्यान या ठिकाणी पंकज भाऊ कराळे जिज्ञासा स्पोर्ट्स संघाचे सर्वेसर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तसेच आदिती पाटील आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रेवांश एंटरप्राइजेसचे सर्व आपलंही मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय, तर फक्त जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. कारण अजूनही जवळपास 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. सामना संपल्याबरोबर यावेळेला फक्त धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. आणि 2 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना असणार आहे तो जिज्ञासा स्पोर्ट्स विरुद्ध रेवांश वॉरियर. आमचे दोन्ही या ठिकाणी मान्यवर ओनर्स पंकज भाऊ कराळे तसेच आदित्यजी पाटील यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. कारण शेवटचा सामना जो आहे त्या दोन्ही मान्यवरांचे ओनर्स आहेत. पाहतोय आपण जिज्ञासा आणि रेवांश वॉरियर. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर आणि आयवा कॅच त्या ठिकाणी पकडलेला आहे. प्रेक्षकांनी कृपया यायचं आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. या क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. क्या बात आहे. KPL स्टार च्या माध्यमातून फटाक्यांची आतषबाजी पहिला विजय साकार केलेला आहे. जिज्ञासा स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. जिज्ञासा आहे ना, जिज्ञासा स्पोर्ट्स. यस लोकेश, आपण यायचं आहे.